शाळेतल्या एका सरांनी आपल्या विद्यार्थ्यांना सांगितलंय पावसाळ्यावरचा निबंध लिहून आणायला. आता बघूयात कुणी काय काय लिहिलंय. येते आजची आपली पुढची जोडी आनंद आणि क्षिते. शांग शांग भोलानाथ, पाऊस पडेल काय शाळेभोवती तळ साचून शाळा बुडेल काय. शांग शांग भोलानाथ. गुड मॉर्निंग. काय गातेस काय मुली? चुकीचं गाते आहेत. नाही सर, चाल बरोबर आहे. चाल बरोबर आहे, शब्द चुकलेले आहेत. हा? शब्द असे आहेत, सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय शाळेभोवती सुट्टी साचून ताळे बीड. तुम्ही चुकलात सर. कळतंय मला. ओके. आज पाऊस नसताना हा रेनकोट का घालून आलेली आहेस? तुम्ही सांगितलं होतं ना आमचा आवडता ऋतू पावसाळा, ह्याच्यावरती निबंध लिहून आणा म्हणून. लिहून आणलास? यस सर, ही वातावरण निर्मिती केलीये मी. बरं, वाचून दाखवा आता. ओके सर. तुमचा आवडता ऋतू कोणता? याच्याशी मला काही देणं घेणं नाही, पण माझा सर्वात आवडता ऋतू पावसाळा आहे. तुम्हाला माहितीये का हवामानाला एकूण 3 मुलं असतात. मोठा उन्हाळा, मधला पावसाळा आणि धाकटा हिवाळा. माझा आवडता पाऊस वरून खाली पडतो. अगं तुझाच काय, सगळ्यांचाच पाऊस वरनच खाली पडतो. नाही सर, दिवाळीतला पाऊस खालनं वरती पडतो. पुढे वाचू? हा वाचा. हा. माझी आई म्हणते की मी खूप मस्ती करते म्हणून देवबाप्पा रडतो आणि पाऊस पडतो. पण आमच्या शेजारचा बाळू म्हणतो की वीज धडाम धुडूम करते, मग ढग घाबरतात आणि मग ते शुशू करतात म्हणून पाऊस पडतो. असं लिहिलेस, ढग सुसू करतात म्हणून पाऊस पडतो. आमच्या शेजारच्या बाळूनी सांगितलंय. त्याला काही बोलू नका सर, तो माझा बॉयफ्रेंड आहे. पुढे वाचू? हा वाचा. पाऊस पडला की बाबा गातात, तेव्हा आई म्हणते भोग बेडूक कशा डराव डराव करतोय. आता मागे पहा सर, वहीत मागे पहा. अगं कळते हे कधी सांगणार? सॉरी. पुढे वाचू? हिंदी सिनेमातल्या नायिकांना पावसात भिजायला खूप आवडते आणि त्या भिजलेल्या नायिकांना पाहायला गुरुजींना खूप आवडते. अगं काय ते लिहिलेस की काय त्याच्यात? हो सर, मी तुमच्या घरी शिकवणीला येते तेव्हा तुम्ही टीव्हीवर वल्लिका शेरावतला पाहत असता. वल्लिका? थोत्रेची वाट आहे. नाही सर, म्हणजे मल्लिका वल्ली होती ना म्हणून म्हटलं वल्लिका शेरावत. काय हा शहाणपणा, काय हा शहाणपणा. बघू काय काय उजेड पाडला आहे. पाऊस पडला की सगळे बेडूक, कुत्र्यांच्या छत्र्या आणि कवी उगवतात. हा हे बरोबर लिहिले आहे. त्यानंतर पावसाचे एकूण 4 प्रकार असतात. चूक, डुबुक, सरसर आणि बदाबदा. येस सर, तुम्हाला माहिती नाही का चुळूक म्हणजे थोडासा पाऊस पडला की म्हाताऱ्या माणसांना चिखल आवडत नाही ना, तो चुळूक. आणि बुदुक म्हणजे आमच्यासारखी शाळेतली मुलाशी बुदुक 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 खेळतात, त्याला बुदुक म्हणतात. आणि सर 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 कशाला ओरडा, मी इथेच उभा आहे. नाही नाही, सर 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 पाऊस पडला की आमचा दादा त्याच्या मैत्रिणीला म्हणतो चल 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 चल, आणि मग ते दोघं जण झाडाच्या मागे जाऊन डॉक्टर डॉक्टर खेळतात. आणि आणि बदा 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 पाऊस पडला की सगळ्या माड्या बंद होतात. माड्या बंद होतात? सॉरी सर, गाड्या बंद होतात. आमच्या घरात ना ग म आणि न चा जरा प्रॉब्लेम आहे. म्हणजे माझे बाबा सकाळी माझ्या दादाला म्हणाले की सगळी कामं नग्न होऊन करायची असतात. अगं काय बोलते? तर त्यांना मग्न म्हणायचं होतं. पुरे झाले आपल्या घरचे संस्कार. ओके. पुढे वाचूया. ओके. पावसामुळे पक्ष्यांना प्राण्यांना सर्दी होत नाही म्हणून ते छत्री आणि रेनकोट घालत नाही. हे जबरदस्त निरीक्षण माझ्या बाबांनी केलंय. हे वाक्य त्यांनी लिहिलंय सर. एकदा येऊन भेटलं पाहिजे तुझ्या आईलाच. नको सर, माझे बाबा स्ट्रिक्ट आहे, तुम्हाला ओरडतील. ठीक आहे, ये रे पावसा, तुला देतो पैसा. पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा. इथपर्यंत बरोबर आहे. ही खोट्या पैशाची कविता पावसाला अजिबात आवडत नाही. कार्टे 8-8 दिवस पाऊस पडत नाही म्हणून मोराला त्याचा पिसारा धुवायला वेळ मिळत नाही.
मोराचा पिसारा धुवायचा असतो हा? अगं तो काय शर्ट पिसारा आहे का पॅन्ट पिसारा? शर्ट पीस आहे का पॅन्ट पीस काढते? अगं काय लिहिलंयस काय हे? तुम्ही काय वाटेल ते बोलता हो सर. जे लिहिलंय तेच बोलतोय. तरीही भरपूर पाऊस पडल्याने शाळेला सुट्टी मिळते म्हणून मला पाऊस खूप आवडतो. काढते हा असा निबंध लिहितात हा? अजिबात चालायचं नाही. उद्या मला एक वेगळा चांगला पावसावरचा निबंध लिहून आण. सर असं करू नका, आणखीन टक्कल पडेल. मला शिकवू नको. Sorry. उद्या म्हणजे उद्या, Yes, sir. नाहीतर पावसामध्ये अंगठे धरून उभी करीन मी तुला. ओके सर. अगं पायाचे अंगठे धरून उभी करीन तुला. मग छत्री कोण धरणार सर पावसात? आता धपाटा खाली दे. उद्या म्हणजे उद्याच नवीन निबंध लिहून झाला पाहिजे. उद्या जमणार नाही सर. का? पुढचे 8 दिवस जमणार नाही सर. अगं पण का? पुढचे 8 दिवस पाऊस पडणार नाहीये. हे कोणी सांगितलं तूस? माझ्या बाबांनी. का ते ज्योतिषी आहेत? नाही, ते वेधशाळेत आहेत. वेधशाळेत आहेत ना? मग नक्की चुकणार त्यांचा अंदाज. उद्या म्हणजे उद्या. सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय? घराभोवती तळ साचून गुरुजी बुडतील काय? सांग अरे, मला बुडायला निघालीये? हा? सांग, सांग. वा गुरुजी, हास्याचा जणू काही पाऊसच पाडलाय तुम्ही. बघूयात हा परफॉर्मन्स कसा वाटलाय आपल्या परीक्षकांना. स्वप्नील सर. खूप गोड, अत्यंत गोड. क्षिती, तू खूप गोड मुलगी सादर केलीस. तू तुझ्यातल्या ऍक्ट्रेसचं पोटेन्शियल टॅप केलंस असं मला मनापासून वाटलं. आनंद, मला असं वाटलं की मास्तर जेव्हा भडकत होते ना तेव्हा त्यांचं बेरिंग चुकत होतं. पहिल्या शब्दाला काटे असं म्हणून म्हाताराचं बेरिंग लागून परत नंतर नेझल लागत होता. ओव्हरऑल एक क्यूट ऍक्ट होता, गोड एक असा नाईस लवेबल ऍक्ट होता आणि तो तसा झाला. आणि तुमच्या दोघांमधला रॅपो मला फार आवडला. गुड जॉब, गॉड ब्लेस. क्षिती, मला तुझ्या वेण्या खूप आवडल्या. खूप छान दिसत आहेत तुला त्या वेण्या. मोठ्या मुलीने छोट्या मुली केलेल्या फार आवडतात मला नेहमीच. आणि आनंद झालं होतं ना थोडस असं. ठीक आहे, होतं असं, काही प्रॉब्लेम नाही. पण हा ऍक्ट छान झाला. मी खूप एन्जॉय केला, खूप मजा आली मला. थँक्यू. ऑल द बेस्ट. चला मग बघूयात किती गुण मिळाले. स्वप्नील सर, 8 गुण. तुम्हाला टॉप 4 साठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. सर.